जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात झालेल्या गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सुरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। उल्हासनगर गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतला। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली। पुढील तपासात 26 मे रोजी बद्रुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली। बुधवारी या चौघांना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली आहे। ह्या आरोपी 4 पैकी एका आरोपीने वेपन पुरवल्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये आरोपींनी सांगितलं होतं। त्याच्या आधारे त्याला आम्ही आज अटक केली होती। उर्वरित 2 जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा घडला त्यावेळेस ते जे FIR मध्ये ज्या आरोपींची नाव आहेत त्या आरोपींना ते घेऊन गाडीवर बसून त्यांच्यासोबत गेले होते। तसेच ते घटना घडली त्यावेळेस ते घटनास्थळावर देखील हजर होते, असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। आणि त्याच्या आधारे आपण तपासाअंती पूर्ण खात्री करून त्या आरोपींना अटक केली होती आणि त्यांची आज पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी मान्य न्यायालयात आम्ही आरोपींना हजर केलं होतं। मान्य न्यायालयाने त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, उल्हासनगर।